श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रमैत्रिणींनो बघा, शनिवारी आलेली आहे षटतिला एकादशी. तर आपल्याला या दिवशी तुळशी मातेला काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, 25 जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि अशा वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात. तर प्रत्येक एकादशी तिथीचं हे महत्त्व वेगवेगळं असतं आणि प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असते आणि भगवान विष्णुदेवांची सेवा करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णुदेव या पृथ्वीचे, या सृष्टीचे मालक आहे, चालक आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे. त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांची आणि माता लक्ष्मींची पूजा, सेवा, उपाय छोटे मोठे करायला हवे. त्यामुळे आपल्याला अखंड सुख शांती प्राप्त होते. माता लक्ष्मीचा कायम आपल्यावरती अखंड स्वरूपात आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत. कारण भगवान श्रीहरी विष्णुदेवांना तुळस ही अतिशय अत्यंत प्रिय आहे. तुळस ही हरिप्रिया देखील असं देखील म्हटलं जातं. एक वेळेस तुम्ही हे व्रत नाही केलं तरी देखील चालेल. आपल्या जीवनातील सर्व शत्रू संपून जावे, आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, या दिवशी, कारण ही पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी षटतिला एकादशी या नावाने ओळखली जात असते. या दिवशी ग्रहांचा खूप शुभयोग जुळून आलेला आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेवांची पूजा तिळाचा वापर करून केली जाते. यामध्ये 6 प्रकारच्या तिळांचा वापर केला जात असतो. बघा, एकादशीचं महत्त्व हे भगवान श्रीहरी विष्णुदेवांच्या उपासनेसाठी अतिशय प्रभावी मानलं जातं. पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जात असतो. यामध्ये तुम्हाला तिळाने स्नान करायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून स्नान करायचं आहे. तिळाचं दान देखील या दिवशी आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर काही आपल्याला, आपण जे काही अन्नधान्य ग्रहण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ मिसळून आपल्याला ते अन्न प्राशन करायचं आहे, घ्यायचं आहे. शक्यतो या दिवशी एकादशीचा उपवास करावा. पण ज्यांना प्रकृतीनुसार झेपत नसेल त्यांनी नाही उपवास केला तरी देखील चालेल. परंतु आपल्याला नामस्मरण करायचं आहे, फक्त सेवा करायची आहे. तर तसेच आपल्याला या दिवशी देवाला सुद्धा अभिषेक करायचा आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला, आपण जेव्हा देवांना स्नान घालतो, अंघोळ घालतो, तर त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि भगवान विष्णुदेवांची जी कोणती मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता भगवान विष्णुदेवांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्याकडे स्वामींची मूर्ती असतेच आता देवघरामध्ये. कारण बाळकृष्णाची मूर्ती देखील बाळकृष्णाचं रूप सुद्धा एक विष्णुदेवांचंच रूप मानलं जातं. त्यामुळे ज्यांच्याकडे मूर्ती नाही किंवा फोटो नाही त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवरतीही तुम्ही अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक आपल्याला करायचा आहे. असं केल्यामुळे भगवान विष्णुदेवांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, त्रास दूर
होतात। 25 जानेवारीला षटतिला एकादशीच्या दिवशी काही शुभ संयोग तयार झालेला आहे। या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे। तसेच या दिवशी उत्तर नक्षत्र ध्रुव योग जुळून येत आहे। या शुभ योगात दान केल्याने पुण्य मिळतं। तर इतकंच महत्त्व या षटतिला एकादशीच्या व्रताला आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा, सेवा, उपासना, आराधना करायची आहे। त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, त्याचबरोबर श्री सूक्त तसेच विष्णू चालीसा या सर्व मंत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे। तुळशी मातेला आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा। आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सर्वांनाच माहित आहे की भगवान श्रीहरी विष्णू देवांना तुळस किती प्रिय आहे। तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते, कारण तुळशी मातेला भगवान विष्णू देवांनी आशीर्वाद दिलेला आहे। तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख शांती येणार आहे की दुःख येणार आहे हे सर्वांना सांगत असते। तर जर एखाद्या घरातली तुळस ही नेहमी सुकत असेल, आपण तिची खूप प्रमाणात काळजी घेतो तरीही सुकून जात असेल, तर समजून जायचं आहे की त्या घरावरती काहीतरी विघ्न संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे। आणि तेच जर एखाद्या घरातील तुळस ही खूप छान बहरलेली, अगदी टवटवीत लसलसीत असेल, तर समजून जायचं की त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित आहे आणि घरामध्ये सुख, संपत्ती, धन, धान्य, आयु, आरोग्य याची देखील बरकत होणार आहे। अशा या पद्धतीने हे तुळशीचे अनेक महत्त्व आपल्याला सांगितले जातात। जोपर्यंत तुळशीचे एक पान आपण नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत तो नैवेद्य भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि बाळकृष्ण देव हे ग्रहण करत नाही। त्यामुळे आपल्याला तुळशीला हा जो उपाय आहे तर तो उपाय आवर्जून करायचा आहे, कारण जोपर्यंत आपण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करत नाही तोपर्यंत भगवान विष्णू देवांची सेवा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपली जी काही रोजची नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि अभिषेक करायचा आहे। भगवान श्रीहरी विष्णू देवांची सेवा, पूजा, प्रार्थना करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे। उपायासाठी तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक छान शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। यानंतर गंध, अष्टगंध, फूल, चंदन, अक्षदा, त्याचबरोबर सफेद फुलं, तीळ असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहे। या दिवशी तिळाला खूप अतिशय महत्त्व आहे, तर ह्या सफेद तिळांचा उपाय आपल्याला तुळशी मातेसमोर करायचा आहे। तर आता हे तीळ आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत, पण हे कशा पद्धतीने करायचे आहे बघा। प्रथम तुळशीच्या आजूबाजूला जर काही धूळ असेल, कचरा असेल तर आपल्याला तिथे स्वच्छता करून घ्यायची आहे, पुसून घ्यायचं आहे। आणि या दिवशी तुळशी मातेला चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही, दूध अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी तुळशी मातेचा भगवान श्रीहरी विष्णू देवांसाठी निर्जला उपवास असतो। त्यामुळे आपल्याला जल हे असे पदार्थ अर्पण करायचे नाही। तर एकादशीच्या दिवशी त्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छता करून घेतल्यानंतर तुळशीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचा आहे। जो दिवा आपण आणलेला आहे तर तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। त्या दिव्यामध्ये थोडेसे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर हे जे
तीळ आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत। सफेद तीळ आपल्याला घ्यायचे आहे हे लक्षात घ्या। आणि इथे आपल्याला इथे काळे तीळ चुकूनही घ्यायचे नाही। काळे तीळ हे फक्त आपण आपल्या पितरांसाठी वापरत असतो। सफेद तीळ हे आपल्याला घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी आपल्याला वापरायचे आहेत। तर आता काय करायचं आहे, हे तीळ हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या चिमूटभर उजव्या हातामध्ये तीळ घ्यायचे आहे। आणि हे जे तीळ आहे तर त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि हे तीळ तुम्हाला त्या तुळशी मातेच्या मातीमध्ये अर्पण करायचे आहे। परत तीळ चिमूटभर घ्यायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि तुळशी मातेला हे अर्पण करायचे आहे। असं तुम्हाला 11 किंवा 21 वेळा करायचं आहे। तर तुळशी मातेला तीळ अर्पण केले की त्यानंतर देवी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, अडीअडचणी आहे, समस्या आहे तर त्या सर्व दूर करा। तुमची जी कृपा आहे तर ती सदैव या आमच्या घरावरती, कुटुंबावरती असू द्या। आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होऊ द्या अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे। तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो। एक वेळेस तुम्ही तुळशीची सेवा केली म्हणजे ती साक्षात माता लक्ष्मीची सेवा केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं। त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो षटतिला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। बघा किती चांगले आणि किती शुभ परिणाम हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। अशा पद्धतीने हे संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला आवर्जून अर्पण करायचे आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे। तुळशीचं आपल्याला दुरून आपण आपली तुळस जर आता कुंडीमध्ये असेल किंवा तुळशी वृंदावनामध्ये असेल तर आपण डायरेक्ट तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा पानं तोडायची नाही तुळशीची। तर आपण त्या कुंडीची पूजा करू शकतो, झाडाला देखील हात लावू शकतो, फक्त आपल्याला पानं तोडायची नाही, दुखवायचं नाही। आपण अशी अलगद पूजा करू शकतो। आपल्याकडून त्या तुळशीला काही दुःख पोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा आणि अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून षटतिला एकादशीच्या दिवशी करायचा आहे। तर उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये केला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। फक्त दिवस माळवण्याच्या आत करा, म्हणजे 6 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। किंवा आता ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री केला तरीही काही हरकत नाही। फक्त आपल्याला तुळशीला धक्का लागू द्यायचा नाही, थोडेसे अलीकडे तुम्ही ठेवू शकता तुळशीच्या कुंडीमध्ये। तर साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या बरोबर मी हा छोटासा उपाय तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।